चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पूर्णा शहरातील सामाजिक धार्मिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भंते पय्यावंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर, पी.जी. रणवीर यांनी वाढदिवसाच्या दिलीप गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरातील विठ्ठलराव मोरे मूकबधीर अस्थिव्यंग शाळेत विद्यार्थ्यांना दिलीप गायकवाड यांच्या वतीने फळं वाटप करण्यात आली। यावेळी श्रीकांत हिवाळे सर, विजय बगाटे, किशन ढगे, मोहन लोखंडे, अमृत कराळे, शामराव जोगदंड, उत्तम कापुरे आदींची उपस्थिती होती। सायंकाळी 5 वाजता पूर्णा येथील बुद्धविहार येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरी यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पय्यावंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धविहार समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दिलीप गायकवाड यांच्या वतीने भंतेजींना चिवर दान करण्यात आले। यावेळी नगरसेवक उत्तम खंदारे, शामराव जोगदंड, धम्मा जोंधळे, अतुल गवळी, विजय जोंधळे, गंगाधर कांबळे, महानंदा एंगडे, त्र्यंबक कांबळे, सुभाष ओझा आदींसह महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तर वाढदिवसानिमित्त सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले आणि सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी मानले। सर्वजण दिलीपराव गायकवाड यांचा 57वा वाढदिवस भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना दीर्घ आयुष्य, बल, सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो। आज सगळे मित्र धम्मसेवेला समर्पितपणे वाहून घेतलेलं एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपरावजी गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला दिसत आहे। भारतीय संविधान गौरव सोहळा असो, धम्म परिषद असो, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, या विविध कार्यक्रमामध्ये समर्पित भावनेनं आदरणीय दिलीपरावजी गायकवाड हे सहभागी होत असतात। वयाची यशस्वी 57 वर्ष पूर्ण करून 58व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आयु, आरोग्य, बल, वैभव, धनसंपदा प्राप्त हो, पौर्णिमेच्या शीतल आल्हाददायक चंद्रमाप्रमाणे त्यांचं समस्त आयुष्य प्रकाशमान हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून आज सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे स्नेही मित्र दिलीपरावजी गायकवाड यांनी 50शी ओलांडून 57व्या जन्मदिनापर्यंत ते पोहोचलेले आहेत। आजचा त्यांचा हा जन्मदिन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंददायी लाभो अशा प्रकारची मी या ठिकाणी मनीषा व्यक्त करतो। मी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या एकंदरीत सहवासामध्ये असणाऱ्या विचारांच्या सहवासामध्ये असणारे जे दिलीप गायकवाड आहे यांचं पुढील आयुष्य निरोगी, सुखी, समृद्ध आणि समाधानी जावो अशा प्रकारची भावना मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि पूर्णा शहरात आज आमच्या शाळेमध्ये मुकबधीर विद्यालयामध्ये पूर्णा येथे दिलीप गायकवाड साहेब ज्येष्ठ सामाजिक सेवक यांनी मुकबधीर विद्यालयामध्ये त्यांचा वाढदिवसानिमित्त अतिशय छान उपक्रम राबविला आहे। फळवाटप वगैरे करून मी शाळेतर्फे त्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी आयुष्य जावो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शाळेतर्फे मी जातो। आदरणीय उपासक दिलीपराव किशनराव गायकवाड आज यांचा 57वा जन्मदिवस सकाळच्या 17पासून आज सायंकाळच्या 17पर्यंत चांगल्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। आज त्यांना 57 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मी गेली 19 ते 20 वर्ष झालं पूर्णा शहराच्या बुद्धविहारामध्ये राहतो आणि मी जेव्हापासून विहारामध्ये आलेलो आहे
तेव्हापासून आदरणीय दिलीपरावजी गायकवाड साहेबांना मी पाहिलेलं आहे. म्हणजे आमचं लहानपण ते आता मोठेपण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठेपणामध्ये आमचं म्हणजे लहानपणापासून मोठं करण्यामध्ये सुद्धा आमच्या दिलीपराव गायकवाड साहेबांचा वडिलांसारखा एक मोठा हात त्याच्यामध्ये आहे असं म्हणण्यास काय हरकत नाही. एक 8-9 वर्ष झालं मी शिवराचं जीवन जगत आहे. त्यांना मी सातत्यानं तेव्हापासून पाहत आहे की विहाराचं मग कोणतंही काम असू द्या, मग भाजीपाला असू द्या, फुलहार असू द्या, शाल असू द्या, कोणते पाहुणे आले गेले असतील त्यांचं पूर्ण यथोचित स्वागत करण्यासाठी ते सदैव तयार असतात. अतिशय नम्र स्वभावाचे, अतिशय मितभाषी स्वभावाचे, अतिशय शांत स्वभावाचे म्हणून पूर्णा शहरामध्ये त्यांच्याकडं बघितलं जातं. एक अतिशय एक प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये, प्रत्येकाच्या आनंदाच्या क्षणामध्ये ते उपस्थित राहण्याचा चांगला हिरिरीनं ते प्रयत्न करीत असतात. आज त्यांचा जन्मदिवस आहे. निश्चित त्यांच्या मनातील इच्छा आणि आकांक्षा बुद्धांच्या आशीर्वाद बलाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद बलाने त्यांना एक चांगलं आयुष्य, चांगलं वर्ण, चांगलं सुखबल प्राप्त हो अशा पद्धतीची शुभकामना मी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो. त्यांना अजून उत्तरोत्तर एक प्रगतीचा आणि उन्नतीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मिळून एक परत एकदा त्यांच्याप्रती अशी शुभकामना व्यक्त करतो. त्यांच्या 57व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं परत एकदा खूप शुभेच्छा देतो. आणि भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी प्रणाम. तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर बंधुगुप्त महाथेरोजी, तसेच पय्यामाई भंतेजी यांनाही देखील पंचांग प्रणाम करतो. आज सकाळपासूनच आज माझ्या वारसाबद्दलचा संपूर्ण करून वर्षा होत आहे, आशीर्वादा वर्षा होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून, तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच मूकबधीर विद्यालय इथं फळ वाटप केले व नंतर दुपारच्या सत्रामध्ये बुद्धिविहार येथे इथं सर्वांच्या सहमताने इथं फार मोठ्या जोरात स्वागत झालेले आहे. तरी सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो. तसेच ज्येष्ठ रिपाई नेते परखेदादा कांबळे साहेब तथा नगरसेवक व इंजिनियर पी जी रणवीर साहेब, विजयराव बागाडे सर, तसेच संपूर्ण मीडियावाले, तसेच ज्ञानोबा जोंधळे, उत्तमदादा खंदारे नगरसेवक, घम्मा जोंधळे नगरसेवक व श्रीकांत हिवाळे सर, भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष श्यामरावजी जगदन साहेब, हॉटेल उद्योजक सुभाष ओझा साहेब, सिद्धार्थ भार्गव साहेब, गंगाधर कांबळे बरोडीकर जी, त्र्यंबक जोटीम कांबळे साहेब, मानंद गायकवाड साहेब, विजय जोंधळे साहेब, उत्तम कापुरे साहेब, नगरसेवक नागेश इंगळेजी, तसेच पत्रकार मोहन लोखंडे, बोधाचार्य त्र्यंबक कांबळेजी, बोधाचार्य अमृत कराळे, अतुल गवळीजी व सर्व सन्माननीय उपासक उपासिका यांनी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.